हरिओम. आज गुरुवार 9 एप्रिल 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सांगणार आहेत की संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. ऐकूया. ज्याला सत्याचं ज्ञान झालं तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत. संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात परंतु आपला अभिमान आड येतो आणि आपण संतांना नावं ठेवतो. एक जण संतांना उद्देशून म्हणाला, तुम्ही आमचं नुकसान करता. अपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेषपात्र करता. वास्तविक आपल्या संतांनी कर्माचा ढीग पाडला, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मामध्ये फरक आहे. राम करता या भावनेने त्यांनी कर्म केलं आणि आपण मीपणाने करतो, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनतं. संतांची कामगिरी कुणाला दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरी पडत नाही. एखादा पुष्कळ ज्ञानी झाला पण ते ज्ञान जर वृत्तीमध्ये उतरलं नाही तर त्याचा काय उपयोग. जगाचं खरं स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जा. तो साक्षीत्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो. कर्म करूनही तो अलिप्त राहतो आणि आपण मात्र सुखदुःखात धुरफटून जातो. संतांचं अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्यांची शिव्यांची भाषा सुद्धा न बोचणारी किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते. सत्पुरुष ते विद्वान नसतात. अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही. कोणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कोणी लग्नातून पळून जातो, तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही असं लोक सत्पुरुष झालेले आढळतात. संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांनी त्यांचं अस्तित्व भासतं. लहान मूल बाहेर खेळत असतं, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे ते धावतं. याचा अर्थ असा की मुलाला आईचं सूक्ष्म स्मरण सतत असतं. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली ना की मनुष्य वेडा बनतो आणि मग त्या स्थितीत त्याला कोणी संत भेटला की तो निवांत होतो. संत हे खरोखर आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचं कार्य करीत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्याने परमात्म्याला सगुणात आणलं आणि तो आपल्याला सुसेव्य केला. परमात्म्याला आपलासा करून गेला. नामस्मरण हे सोपं साधन दिलंय. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केलेत आणि यथाशक्ती अन्नदान करणं हेच कलियुगात उत्तम साधन आहे असं सांगितलं. या 4 गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला त्याला काही कमी पडणार नाही, नेहमी समाधानच राहील. जग संतांशिवाय असणं शक्य नाही. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.